हाय फ्रेंड्स, झुकेगा नहीं साला. काय झालं? काही नाही. मूवी बघायला चालली आहे. कोणती समजलीच असेल. इतका फेमस डायलॉग आहे. ॲक्च्युली पुष्पा 2 ही मूवी बघायला चालली आहे. इतका क्रेज आहे त्या मूवीचा ना की सोशल मीडियावर म्हणजे इन्स्टा यूट्यूबवर सतत त्याचेच रील शॉर्ट. इवन मी हेही ऐकलेलं आहे की मूवी बघून बाहेर येताना लोक अक्षरशः रडलेले आहेत. म्हटलं चला बघूया, आपण पण रडतो का? मग काय आहे मूवी, स्टोरी काय आहे, आणि म्हणजे 3 तास ती मूवी आपल्याला तिथे बसण्यासाठी मजबूर करेल का, आपण ते बघूया. पुष्पा 1 हे बघितलेलंच होती मूवी. छान आहे, ॲक्टिंग ही सुपर्ब आहेत. ऑब्विसली इतके नामचीन ॲक्टर्स आहे, डायरेक्टर आहे, तर खूप छान होती. पुष्पा 2चं क्रेज थोडं जास्तच आहे, तर आपण ते थोडंसं एक्सप्लोअर करूया आणि एक जेन्युइन रिव्ह्यू तुम्हालाही देऊया की खरोखर मूवी बघायला थिएटरपर्यंत जाणं गरजेचं आहे का आपण नेटफ्लिक्सवर येईल ही वाट बघूया. तर आपण आता तिथे जाऊया आणि मी काही गोष्टींवर त्याला जज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते ऑब्विसली डायरेक्शन आहे, ॲक्टिंग, स्टोरी, डान्स, फायटिंग. तर आपण बघूया. आपल्याला मूवी बघायला चाललो आहोत, तर आपण आपलं डोकं हे जोडीला घेऊन जायची गरज आहे का ते घरीच ठेवायची गरज आहे? तर ते मी तुम्हाला सांगते. तर मी रेडी झालेली आहे, आपण फटाफट जाऊया. चला मग. पुष्पा मूवीचा इतका क्रेज आहे की हे बघा, थिएटरमध्ये फक्त पुष्पा मूवीच आहे. आम्ही ऑन टाइम आलेलो आहोत, लेट झालो नाही. इंटरवल झालेला आहे. आतापर्यंत मूवी दमदार आहे, एकदम मस्त आहे. ॲक्शन एकदम सॉलिड आहे. ॲक्शन एकदम सॉलिड आहे. डायलॉग एकदम भारी भरकम आहेत. आणि जी फर्स्ट पार्ट होती त्यापेक्षा ही सेकंड पार्ट छान आहे. नाही, मला ॲक्च्युली ना कॉमेडी, यामध्ये कॉमेडी आहे आणि छान आहे. आपण डिटेलमध्ये त्याबद्दल बोलूया. आता इंटरवल झाला आहे, सगळे चालले आहेत पॉपकॉर्न खायला. मला नको आहे, मला पॉपकॉर्न हा प्रकार आवडत नाही. तर काय पाहिजे, पण मूवी चांगली आहे. मी तसंही स्टार्टिंगला बोललेलीच होती ना, घरी ठेवा. ही साऊथची मूवी अशीच असतात. काहीच ॲक्शन असं असं ना ते माणसाला न पसणार आहे, पण ते म्हणजे बघायला खूप मजा येते. हाफ जर सांगितलं ना, तर इंटरवलच्या अगोदरच मी सांगते ना तुम्हाला. म्हणजे कसं आहे, स्टार्टिंगला ना असं फायटिंग दाखवलेली आहे. म्हणजे जपानला जाऊन त्या हिरोने पैशांसाठी जी काय फायटिंग केलेली आहे, म्हणजे तो एकटा, आणि तिथं भरपूर लोक, भरपूर त्यांच्याकडे जे बोलतात ना गन्स वगैरे सगळं आहे, तरी सुद्धा हिरो एकटा आहे, पुरेसा आहे. त्याच्यानंतर जे डान्स, मला असं वाटतं रिअल मध्ये अशी माणसं असली ना, आपल्या मिलिटरीमध्ये 100 माणसं जरी असली ना, पाकिस्तान धनी इम्पॉसिबल आहे. आणि पाकिस्तान, यंगस्टर बांगलादेश लोक ना
काही यंगस्टर लोक ऍक्च्युली हे इन्फ्लुएन्स होतात असं सगळं बघून. अरे इम्पॉसिबल आहे, एक माणूस 4 जणांना नाही मारू शकत, हे लोक 40 जणांना मारतात. 400 लोकांना मारतात. आणि ते पण असं नाही का बंदुकी, त्यांच्याकडे हत्यारं पण तेवढीच आहेत आणि त्यांना मारतात ते. हा म्हणजे काय, हे थोडंसं अपचनीय आहे, पण कसं ॲज अ एंटरटेनमेंट पण इन्फ्लुएन्स होतात यार. फक्त एंटरटेनमेंट बघायचे असतात. याच्यात लॉजिक नसू शोधायचा. बिलकुल लॉजिक शोधायचं नाहीये याच्यामध्ये. पण चांगलं एंटरटेनमेंट आहे, पैसे वसूल आहेत आणि 3 तास थिएटर मध्ये बसू शकतो. हा, असं म्हणजे पुढे तुम्ही काय बसू होईल, शकता. पुढे काय होईल. कारण की आपण लास्ट मूवी बघितलेली तुम्हाला आठवते का, कोणती होती? ओ शिट्स, मी नाव विसरली. पण मोठा बाहुबलीचा हिरो आहे ना, हा प्रभासचा, तो अमिताभ बच्चन, मोठे मोठे स्टार्स आहेत त्याच्यामध्ये. आम्ही लास्ट टाइम इथं मूवी बघितली होती थिएटरला, ती होती कल्की. आय स्वेअर सांगतो, म्हणजे ना धनी तर झोपूनच गेलेले. एकदम बकवास, म्हणजे कुठे काय जॉईन केलं काय समजतच नव्हतं पिक्चर मध्ये. आणि पिक्चर समजतच नव्हतं काय चालू आहे काय नाही. म्हणजे त्या पिक्चरच्या मूवीचे थिएटरमध्ये बघायची फी पण. पुष्पाचं नाव आहे, आम्ही फर्स्ट पार्ट बघितलेला होता. हे त्याच्यामध्ये हिरोईन हिरोची ऍक्टिंग खूप छान आहे. डायरेक्शन स्पेशली ऍक्टिंग खूप मस्त आहे. डायरेक्शन, इवन कॅमेरा मूविंग, जे काही व्ह्यूज दाखवलेले आहेत ना तेही खूप छान आहेत. म्हणजे जंगल, मी म्हणेन खरोखर आता हँडसअप जे कॅमेरा असतात, कॅमेरामॅन असतात, आणि मे बी हे सगळं व्ह्यू हे डायरेक्टरच असतं, हे त्याचं डायरेक्शन असतं. तर खरोखर सगळं आहे, डायरेक्शनवर सगळी मूवी आहे. स्टोरी चांगली, म्हणजे त्यांनी जॉईन केली. पहिल्या जो फर्स्ट पार्ट होता आणि सेकंड पार्ट याच्यात बरोबर तालमेल बसवलेला आहे. हा बरोबर, म्हणजे आपल्याला कळतं. पण एक आहे, जर फर्स्ट पार्ट बघाल ना तर सेकंड पार्ट बघायला जास्त इझी. फर्स्ट पार्ट बघितला ना ते सेकंड पार्टचे खूप वेट करत होते. साधारण 2-2.5 वर्षानंतर हा पिक्चर आलाय आणि तो बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली. इव्हन त्याचा जो सुरुवातीला फर्स्ट पार्ट थिएटर मध्ये बघितलेला. हा, मी नव्हता बघितलेला, मी नेटफ्लिक्सवर बघितलेला होता. धनींनाही भरपूर आवडलेला ना. प्रोमो जेव्हा रिलीज झाला ना, असं म्हणतात की 900 करोड रुपये बिझनेस केला म्हणून. पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 900 करोड रुपये त्यांनी कमवले असं म्हणतात. खूप पैसे कमवणार आहे पिक्चर मध्ये. नाही, पण मेहनत दिसून येते, ऍक्टर्सची मेहनत दिसून येते. मला असं वाटतं आपण त्यांना जज नाही करू शकत. खूप हार्डवर्क करतात ते पिक्चरसाठी, अख्खा स्वतःला त्यात झोपून टाकतात. फायनली मूवी संपायला आलेली आहे. भावाचा विलन झालेला आहे. मला तरी असं वाटते का थर्ड पार्टी येईल आणि एक विलन बाकी. विलन आहे का? रागात कोण उभा? भाऊ आहे. आणखीन एक भाऊ आहे, मधला भाऊ आहे ना. आणि दोघा भावांचं विलन झालेलं आहे. परिवार फायनली हिरोला त्याचं संगीत भेटलेलं आहे. बरोबर. तरी पण मला असं वाटतं की थर्ड पार्टी आणि एक विलन अजून बाकी आहे. ज्याने शेवट थर्ड पार्ट येणार असता तर इथं त्या लोकांनी लगेच दाखवलं असतं. असं नाहीये, ते दोनच येतील. दोनमध्ये पण एक विलन त्याने बॅलन्स ठेवलेला आहे. एक काय मूवी आहे, काय एक्सपिरियन्स आहे, घरी जाऊन आपण आरामात करूया. आता निघतो आम्ही. 3.5-4 तासाचा खूप मोठा पिक्चर आहे. 3.5-4 मेन विलन अजून पण बाकी आहे आमच्यामध्ये. अजून एक पार्ट येईल, थर्ड पार्ट येईल, नक्की येईल. काहीतरी म्हणजे अजून लोक थांबलेत आणि शेवटला सस्पेन्स ठेवलेलं त्यांनी. सस्पेन्स आहे काय. हिरो मरणार नाहीये हे नक्की आहे. थर्ड पार्ट येणार आहे. थर्ड पार्ट आलं नाही काय.
करूया, बघूया कसं काय ठरतं. काय वेगळं काय बापरे, यावेळेस तर काय बोलतात ना, फाईट सीन हे माइंड ब्लोईंग होते. आता तर माइंड ब्लास्टिंग असणार आहेत. विचार नाही करतो असं मारतो. मी आता मूवी बघून आलेलो आहोत, पुष्पा 2. त्याचा 3rd पार्ट सुद्धा येणार आहे. एंडिंगला ते दाखवलेलंच आहे. आता आपण बोलूया मूवी कशी आहे. तर सुरुवात करूया. सामी, तुम्हाला कशी वाटली मूवी? झुकेगा नहीं साला. खूप छान मूवी आहे. ॲक्शननी भरपूर मूवी आहे. पिक्चर खूप छान बनवलंय. ऍक्च्युअली पिक्चर आहे हे 3.5 तासाचा पिक्चर आहे, पण 3.5 आपण 5:20 ला आत गेलो, आपण 9:20 ला बरोबर बाहेर आलो. हा, इंटरव्ह्यू वगैरे सगळं पकडलं तरी आपण एकदा आत गेलो की बाहेर आपण 4 तासांनी येतो आहे. हा, थोडी मूवी मोठी आहे ती. मोठी, पण असं बोर कुठेच झालं नाही. 4 तास बसलो पण ते असंच कुठे कंटाळा आला नाही. मला आला, एंडिंगला आला. म्हणजे इंटरव्हलच्या अगोदर मूवी छान. ऍक्च्युली ना, आपण स्टार्टिंग पासून बोललो ना, तर स्टार्टिंगला ते असं दाखवलंय की हिरो जपानला गेलेला आहे. त्याचं जे लाल चंदन आहे त्याचे पैसे वसूल करायला जॅपनीज लोकांशी त्याचा काही व्यवहार आहे. म्हणजे तो जेवढा काही क्लिप आहे ना तेवढंच. त्याच्यानंतर जपान, ते नंतर काही दाखवलं, त्याचं कुठे सिक्वेन्स दाखवलंच नाही. पुढे मूवी मध्ये ते पुढे काही कंटिन्युटी दाखवलंच नाही. काही ऍक्च्युअली ते दाखवायची गरज नव्हती. परंतु काय माहिती, हिरो असा स्टंट हे दाखवण्यासाठी तो कसं करू शकतो. मी म्हणेन फक्त नाव ऍक्शन खूप चांगली दाखवली त्याच्यात. ऍक्शन आहे, चांगली नाही. मी हे म्हणेन पुष्पा 2 मूवी बघण्यासाठी डोकं हे घरी ठेवून जा. पिक्चर मध्ये लॉजिक शोधू नका, फक्त मॅजिकच आहे त्यामध्ये. पिक्चर त्यासाठी एंटरटेनमेंट म्हणतात ना, फक्त एंटरटेनमेंट. त्याच्यात दुसरं काही शोधू नका. आपलं 3-4 तास कसं मजा येईल ते बघा. आणि तिथे हसायला येईल तुम्हाला, ऍक्शन बघून मजा येईल. आणि थोडस भाऊक सीन पण आहे त्यात, रडायलाही सुद्धा येईल शेवटला. लास्टला तो रडतो. त्यामुळे पूर्ण पिक्चर हा आहे, हा बेस आहे. अगोदर तर पार्ट 1 आणि पार्ट 2 हा लाल चंदनची स्मगलिंग. त्यामध्ये जो कॅरेक्टर आहे हिरोचा, अल्लू अर्जुनचा, तो मेन विलन आहे. पण सॉफ्ट हार्टेड विलन आहे की जो सगळ्यांना म्हणजे पैसे असे ना मस्तपैकी वाटतच असतो. त्याचे जे कलिग्स आहेत, त्याचे जे साथी आहेत, त्यांच्यासाठी तो काही करायला तयार असतो. हा, असं दाखवलं त्या पिक्चर मध्ये. स्ट्रॅटेजिक असतं ऍक्च्युली त्याच्यामध्ये, पण त्याचं स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे तर ते आहे. दुसरं, जर ऍक्शन सीन बघितलेत तुम्ही, रिअल लाईफ मध्ये त्याच्याशी काही संबंध नसतो. हे ऍक्च्युली जे यंगस्टर आहे ना त्यांनी समजून घ्या. हे असं कधीही होत नाही. तो इथे पाय मारतो, तिथे 4 जण उडतात. मी म्हणेन 4 नाही 40 जण उडतात. म्हणजे साऊथचं पिक्चर कसं असतो, साऊथच्या पिक्चर मध्ये एक माणूस आहे ना, एक हिरो साधारण 100 लोकांना पुरेसा असतो. असे एक 100-200 हिरो जातले ना, तर आपल्या इंडिया बॉर्डरवर ठेवला तर पाकिस्तान झालं, बांगलादेश झालं, हे घाबरतील, कोणी येणारच नाही. ते थोडा लास्टला म्हणजे इव्हन हिरोचे इंटरव्हल पर्यंत तरी ठीक आहे. त्याच्यानंतर ना ऍक्च्युली जो गाणं आहे सामी, त्यामध्ये अननेसेसरी फायटिंग आहे. नंतर की ऍक्च्युली 3rd पार्ट बनवण्यासाठी त्या लोकांनी ते जॉईन केलं. ते 3rd पार्ट येण्यासाठी त्यात नवीन विलन टाकले आणि त्याची फाईट दाखवली. ती आता 3rd पार्ट मध्ये दिसेल पुढे काय होतं. हा, आणि त्याच्यानंतर मी म्हणेन ते तर आहे. शेवटची फाईट बघितली तू, शेवटची फाईट तर अशी दाखवली, हातपाय बांधले तरी तो सगळ्यांना असं मारतो ना, जसं कुठून दाताने तो इव्हन तो उडून येतो, झोपल्यानंतर ऑटोमॅटिक उभा राहतो. काय चालत नाही तो फक्त उडतोय तो. आणि दाताने इव्हन तो सगळ्यांना मारून टाकतो आहे, बाईट घेऊन. पण ठीक आहे, एक एंटरटेनमेंट म्हणून ना तुम्ही बघू शकता की म्हणजे काय काय होतंय त्याच्यामध्ये. बाकी जर आपण बोलू, डायरेक्शन सुपर्ब आहे. नाही असं नाही, म्हणजे कोणते सीन घेणं, जॉईंट मारणं. फक्त फर्स्ट क्लिप जर आपण बघितली ना की ते थोडंसं, फर्स्ट क्लिपच मी म्हणेन ते जपानचं, ते त्याच्याशी काही संबंध नाहीये. ते ऍडिशनल गोष्ट आहे. फक्त हिरो किती स्मार्ट आहे, कसा डॅशिंग फायटिंग करू शकतो, त्याच्यासाठी तो आहे फक्त. त्याचा नंतर काही संबंध नाहीये. असं दाखवलं इंटरनॅशनल विलन आहे तो, म्हणजे कुठेही जाऊन तो काही करू शकतो. फर्स्ट तो कसा असं त्याचं लिमिटेड स्पेस दाखवलं इंडियाचं, सेकंड मध्ये त्याला इंटरनॅशनल बनवलेलं आहे असं. आणि त्यात ऍक्टिंग आहे ना हिरोईनची छान आहे, हिरोची तर एक नंबर आहे. आणि विलन जो शेखावत दाखवला ना त्याची पण ऍक्टिंग सुपर्ब आहे, खूप छान आहे. डान्स म्हणजे खूपच छान. त्यांचे स्टेप हे सगळ्यांनाच माहिती असे की आपण करण्याचा प्रयत्नही करू शकत नाही.
म्हणजे हिरोईनला अगदी असे टॉय सारखं इथून तिथून उडवत असतो. पण गाणी एवढी खास नाहीत. पहिल्या मूवी मध्ये ना फर्स्ट पार्ट मध्ये जो बनवलेला त्यात गाणी खूप छान होते. छान होते. याच्यात गाणी एवढी काही म्हणजे माणसाला आठवण राहतील किंवा हा. तोंडातून बोललेलं अशी गाणी नाही वाटली. हा बरोबर. एक तो जुना आहे तो सामी गाणं आहे तो याच्यात थोडासा ऍड केलाय. ऍड केलेला आहे. गाणी पण ठीक आहेत म्हणजे पण एवढी पण काही छान नाहीये. ऍक्टिंग पण त्यांची सुंदर आहे. आणि हा तुम्हाला 3 तास ती मूवी थिएटरमध्ये थांबवू शकते का? तर हा थांबवू शकते ऍज अ एंटरटेनमेंट. ऍक्टिंग बघण्यासाठी. इव्हन स्टोरी पण चांगली आहे. केलेली ही चांगलेली आहे. डायरेक्शन ही चांगलेलं आहे. पण काही गोष्टी अपचनीय आहे. ऍज ऑब्व्हियसली आपण एंटरटेनमेंट ते साऊथच्या पिक्चर मध्ये तसंच असतं. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि नुसता एन्जॉयमेंट करायचं असतं. 3 ते 4 तास मूवी आहे ना एन्जॉय करायची असते. तर तुम्ही 3-4 तास एंटरटेनमेंटसाठी थिएटरमध्ये जाऊ शकता. पण आय डोंट थिंक सो की ती रिपीट आपण बघायला जाऊ पुन्हा. कारण की मूवी मोठी पण आहे आणि ठीक आहे म्हणजे मी चांगली ती हिट होईल, सुपर हिट होईल. ऍक्च्युली जेव्हा रिलीज होण्याच्या आधीच त्याचा प्रमो एवढा हिट झालाय ना, असं म्हणतात का 900 करोड रुपये त्यांनी रिलीज होण्याच्या आधीच पण कमवले. असं नाही वाटत तुम्हाला? अगोदर ना लोक खूप हाईप करतात कोणत्याही मूवीला. मला असं वाटतं जास्त हाईप करतात. सोशल मीडियावर जास्त दाखवतात की त्याची सेलिंग एवढं झालं. ऑलरेडी एवढं बुकिंग झालेलं आहे. ऍक्टिंग नाही पण तसं लोकही 2-2.5 वर्षापासून लोकही वाट बघत होते या मूवीची. तिकीट म्हणजे अवेलेबल पण झालेले आहेत. हा, म्हणजे ते actually- असं नाही की 2-4 दिवस फक्त हाऊसफुल होता माझ्या मते. त्याच्यानंतर आता तिकीट्स अवेलेबल आहेत आणि इतके जास्त प्राइस पण नाहीयेत त्यांचे. तर ठीक आहे. जर तुम्हाला रेट द्यायचा असला तर तुम्ही 5 पैकी किती रेट द्याल मूवीला? 4.8 4 स्टार देईल. 4 स्टार द्याल. मला ऍक्च्युली मला ही जर सांगितलं तर मी त्याला 4 स्टार देईल. ते ऍक्च्युली ऍक्टिंग साठी एंटरटेनमेंट साठी. नाही पण एकदा बघण्यासारखी मूवी हा. आहे. जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. घरी बघण्यापेक्षा किंवा नेटफ्लिक्स किंवा अन्य कोणत्या माध्यमातून बघण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन बघा. खूप मजा येईल तुम्हाला. हा एक्सपिरियन्स ऍक्च्युली त्या लोकांचं त्या थिएटरमध्ये आपला असतो ना बघण्याचा हा वेगळा असतो. तर आपण एखाद मूवी थिएटरमध्ये बघू शकतो. तर ही मूवी तशी आहे की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. तर आम्हाला मूवी आवडली आहे. तुम्हीही जाऊन बघा. तुम्हाला कशी वाटते सांगा. आता हा ब्लॉग इथेच थांबवतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.